नमस्कार मित्रांनो, तर स्नेहा समाधानची फॅमिली या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची सुरुवात होत आहे दुपारची. तर दुपारपासून सुरुवात करत आहोत. तर आता भरपूर गावाकडं मोठ्या प्रमाणात गरमी पडलेली आहे, पण भरपूर म्हणजे जादा पडले, कारण की यावर्षी मान्सून लेट असल्यामुळं म्हणजे एवढी भयानक गरमी आहे का नाही विचारू नका. आणि ऊन तर एवढं भयानक आहे, 2च वाजले, पण असं म्हणजे कुठल्या वस्तूला लोखंड वगैरेला हात लावलं तर म्हणजे फरशीवरती उभा राहा येत नाही. तुम्ही विचार करू शकता. तर आता कुठं चाललोय तयार होऊन हे बघत राहा. कुठं चाललोय फिरायला, तर बघ आता तिथं कधीच नाही गेलेलं, तर तुम्हाला आपण व्हिडिओ दाखवतो तिकडचा. हा. तर आता 2-3 ठिकाणी जाणार आहे. तर बघा कुठं जातोय ते, कुठं जाणार आहोत ते बघत राहा व्हिडिओ. नंतर तुम्हाला दाखवतो चांगले चांगले लोकेशन. आमच्या गावाकडं बुंगीची वगैरे आता शेती लागवड चालू आहे, ऊस वगैरे चालू जायते. तर कारण की पाऊस वगैरे नसल्यामुळे जरा थोडं शेतकऱ्यांना अडचणी यायला लागलेत. आज पहिलीच बारीची फोटोची वय तर मित्रांनो, आलतो बघा आता इकडं आंब्यावाड्याला. तर भरपूर दिवसातून म्हणजे 10 वर्षानंतर आलो असेल. तर बघा आता नारळाची झाडं वगैरे कशी लागली मस्त मस्त पैकी. तर आता आता चहा प्यायला बोलवलं होतं, तर आता जाऊन यावं. चुलत्यांच्या घरी आलतो. कार्यक्रम होता बाबा बांगड्याचा, लग्न आहे त्यांच्या, त्यामुळे आलो होतो. तर आता ह्याच्यात चहा पाण्याला सरबताला बोलवलं होतं. तर ही सुंदरी आहे. सुंदर आहे का सुंदरी आहे? सुंदर आहे. तर रेचा सुंदर आहे. तर रेचा बैल आहे बघा. ही कसा हे केलाय, सुंदर लाल. हात लावला तर किती माया करते बघा. पहिली बारच आहे, नवीनच आहे, तर मारत नाही बघा. ये बाहेर ये, बाहेर ये. येतं भारी गप्पा चालल्यात. पोपट त्यांच्या घरी आलो. आमच्यात होते ते, आम्ही तात्यांना दिलते. तर आता आता येऊन छान झाली. त्याला एक बाळ पण झालंय तिथं. कसलं भारी झालंय बाळ आहे, मोठ्या बैलासारखं झालंय. छोटच आहे. तर तू लक्ष्मीच्या मोर नेमकीच मला गाठ पडली. आता तू तर गडबडीत आता काय म्हणलं हिला बोल म्हणजे आणि जायच म्हणून तर रोज बघा काय नाही काय टकोऱ्यात याड आहेच बघा. येऊन झोपरू जरा येत नाही. नाही विचार करणार भरोसा नाही. अवघड झालं. पडल्यावर मोडल्यावर तुम्हाला काय करायला पैशाला पाण्याला तू जेवण रोज द्यायचं देत नसतं कोण. टकोऱ्यातनं काढ. आता पैसा पुरवल माणूस सेवा करत नाही. डोक्यातनं काढ. हा पैसा ढीक दिल ती, किती बी दिल तुला, पण जीवच नाही सुखी तर काय त्याचा फायदा. उचलायचं ठेच कोण जाऊ का बाई. या पद्धतीची केलेली आहे बघा चूल. तर कसली भारी वाटते. ही जुनी पहिला बघितली होती. तर स्वयंपाक करून सगळं मागं ठेवायचं. तर ही एक खोली आहे बघा इकडं. चूल लय भारी वाटली. नाहीये. तर आम्ही ह्यांच्याकडे आलो होतो, तर गप्पा मारायला तिकडं. मस्त केली. कसा खायचा असतोय आंबा? कसा खायचा माहिती आहे? असा डायरेक्ट झाडावरचा काढायचा, असा कट करायचा उंदरागत. तर बघा आंबे एवढं पडले होते, तर आता वय सारे घेऊन आलो इथून. रोज 4, 5, 6 आंबे पडतात. त्या सारे घेऊन आलो. आता थोडेच राहिले. गेल्या वर्षी बी मिळालं. गोड आहे ती. गेल्या वर्षी पण एवढेच राहिले होते. तर या खायला कोणाकोणाला आंबे आवडते. छोटू महाग नाही त्यावेळेस, पण घरचा ते घरचाच. चला कामं चालू आहेत बघा संध्याकाळची.
तर मित्रांनो आता बसलोय, संध्याकाळ झालती तर वारं एवढं छान सुटले, तरी पण पावसाची उमेद होती पण पाऊस काय पडला नाही. तर आता मस्तपैकी मसाला भात बनवला, तर करूया मस्तपैकी जेवण. तर आता अंधार झालं, खरं इन्व्हर्टर वगैरे म्हणजे संपलाच, कारण की सकाळ धरणं म्हणजे लाईट नाही, दुपारपासून 12 वाजल्यापासून लाईट नाही. तर लाईटीचं भरपूर प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये शॉर्टेज चालू आहे बघा. ते म्हणजे 2-3 तास साऱ्या दिवसात 24 तासात 2-3 तास लाईट येते बघा. मग किती शेतकऱ्यांचा हाल व्हायला लागला, पिकं म्हणजे अशा जळायला लागले, ते एवढं म्हणजे नुकसान व्हायला लागलं. आणि पाऊस तर वरनं कुदरती नाहीच. वीर कसं आहे, गावात काय बघून आला? लग्न छान होतं. नमस्कार, मी आज आलो बघा संगमावर. तर संगमावर इकडे नदी आहे, तर आता करायची पूजा. चला सगळे आलो, आम्ही घरचे सगळे चालू. तर वीर पण आलाय, धुतलाय पाय इथं, ही पण धुतली, आई पण आले, बाथरूम सगळे बघा पण आले. हे पण उभं राहिलं. तुझ्या आता तुझं सामान वगैरे अशी पूजा मांडली, तर आता पूजेला बसणार आहे. आता तो आलोय वा मंदिरात, लक्ष्मी नरसिंह मंदिर. असं तर बघा पूर्ण दगडाची हे झाले, मूर्ती बनवली, तर नागोबाजी हे. तर पूर्ण मोठा नंदी आहे, ढेर हो किती मोठा नंदी आहे. तर बघा हे मंदिर तुम्ही दर्शन करून घेऊ शकता, आपलं शिवजीचं मंदिर आहे. तर बघा दर्शन झालं, साऱ्यांचं दर्शन झालं. बघा ही मूर्ती बघा नागाची कसली आहे. बघा कोण आलं नसलं तर बघू शकता, पूर्ण दगडाचं काम झालंय बघा कसलं. आणि किती तर जुनं काम असेल. तर बघा हे सिमेंटनं वगैरे काय झालेलं नाही बांधकाम, तर पूर्ण चुन्याने झालेलं आहे. कधीही किती पाऊस पडला तर हे खराब होत नाही आणि निघत पण नाही, पाण्यात वगैरे चालतंय बघा. किती तर वर्ष जुनं असेल. तर हे मंदिर आहे. कोण कोण आले ते बघा सांगा. तर बघा मंदिर बी बघा किती मोठं आहे. आणि बघा कशी किती म्हणजे असं साफसुथरं हे बनवलं आहे बघा. हे रेनोव्हेट केलेलं दिसते, दगडी बांधकाम आता वाटत नाही. दगडाचा हत्ती बनवला गेला, कमीत कमी 200-400 किलोचा हत्ती असेल बघा. दत्त देवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो बघा आता आलोय, आता हे दुसरं मंदिर गावलंय. तर बघा पूर्ण आत लाकडाचं मंदिर, वेगळं सिस्टम आहे, जुनं भरपूर आहे. आणि आत एक मोठं मंदिर आहे, काय माहिती आता आत हे दुसरं हे मंदिर आहे. दगडाचं बांधकाम झालंय, कसलं म्हणजे बांधकाम आहे बघा, खतरनाक आहे. हा पित्तळ आहे बघा, पितळाचं बांधकाम, पितळ चढवली गेली. तर मित्रांनो बघा आता लांबून जवळून दाखवतो तुम्हाला. तर बघा ही शिखर आहे, पूर्ण आत कॅमेरा वगैरे अलाउड नाही. तर आतून पूर्ण थंडक आहे, मंदिर पण छान आहे. मूर्ती पूर्ण म्हणजे असं छान बनलंय, पूर्ण दगडाचं बांधकाम झालेलं आहे जुन्या टायमाचं.